भारत सरकारने त्यांना भारतरत्न दिला पाहिजे। खरं भारतरत्न पुरस्काराची पण त्यांच्यापुढे काही हे नाही, पण देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार असल्यामुळे तो दिला पाहिजे। पण सावरकर जिथे राहायचे 1902 ते 1905 या काळात, तर त्या ऐतिहासिक खोलीला आपण भेट दिली, त्यांची खोली पाहिली, तर इथं भेट देण्यासाठी अनेक लोक आले आहेत, तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार सर. नमस्कार। कुठून आलात तुम्ही? मी मूळचा नाशिकचा आहे, तर वीर सावरकरांच्या स्मृतीनिमित्त आज खोलीला भेट देण्यासाठी आलो होतो। आलात की जवळ? हो, पहिल्यांदा आलो आयुष्यात आणि खूप प्रेरणा मिळाली। सावरकर इथं राहायचे, हे फर्ग्युसन कॉलेजचं खूप मोठं भाग्य आहे की अशी मोठी व्यक्ती ज्याने हिंदुत्व, देश धर्माकडे जाताना पहिले देश लागतो, जे सावरकरांनी सांगितलं, ती प्रेरणा आजपर्यंत आम्ही पुस्तकातच वाचली होती आणि आज अक्षरशः समक्ष जसं काय जणू विनायक दामोदर सावरकर हे स्वतः समोर असे जाणवल्यासारखेच झाले अगदी। आणि हे फर्ग्युसनचं खूप मोठं भाग्य आहे की इतकी मोठी व्यक्ती, हिंदू हृदय सम्राट सावरकरजी इथे राहून गेले। त्यावेळेस ज्या लोकांना त्यांचं सहवास लाभला असेल ते पण खूप भाग्यवान असतील। आणि देशातल्या आज तरुण पिढींनी जी आज व्यसनाधीन सर्व याच्यात वाईट मार्गाला लागते, किंवा त्यांनी निदान एकदा तरी आयुष्यात सावरकरांचं चरित्र वाचायला पाहिजे आणि ते चरित्र वाचून देशाची, धर्माची स्पष्ट संकल्पना घेऊन आयुष्यात माणसाने जगलं पाहिजे आणि देशासाठी कसं लढलं पाहिजे। देशासाठी सावरकरांनी जेलमध्ये असताना स्वतःची पत्नी जेव्हा त्यांना भेटायला आली, त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या पत्नीलासुद्धा हे सांगितलं होतं की चिमण्या कावळ्याचा मला संसार करायचा नाही, या देशाचा मला संसार करायचा आहे। आणि त्यांनी ज्या नरकीयातना अंदमान निकोबारच्या जेलमध्ये भोगल्या, सर्व त्या गोष्टी त्यांनी जे भोगलं भारताच्या इतिहासात ते कोणीच भोगलं नाही। त्यामुळं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे मानच होते, मान आहे आणि राहणार। भारत सरकारने त्यांना भारतरत्न दिला पाहिजे। खरं भारतरत्न पुरस्काराची पण त्यांच्यापुढे काही हे नाही, पण देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार असल्यामुळे तो दिला पाहिजे, हीच आमची भावना आहे।